सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. हा 9व्या अध्यायातला 14वा श्लोक चाललेला आहे. गीता त्याच्या अंगाने ज्ञानेश्वर हे आपण समजून घेत आहोत. मागच्या वेळी आपण पाहिलं, मागच्या श्लोकामध्ये महात्मे कसे असतात त्याचं वर्णन आपण बघितलं. आता महात्मे कशा प्रकारे माझं भजन करतात ते सांगणारा हा श्लोक आहे. महात्मे पूर्ण ज्ञानी झालेला आणि त्याही पलीकडची स्थिती, जे ज्ञानी असणं आणि महंत असणं, जे स्वतःही ते करतात आणि इतरांनाही त्या मार्गावर नेण्याचं सामर्थ्य ज्यांच्याजवळ असतं, अशा महात्म्यांचं भजन सहजपणे कसं होत असतं ते ह्याच्यात सांगितलं. सततं कीर्तयन्तो, ते अखंडच नामसंकीर्तन करत असतात. आपण जेमतेम थोडं थोडं केलं नाही केलं असं असतं, पण श्वास जसा मुद्दाम द्यावा लागत नाही, आपोआप होत असतो. तशी या महात्म्यांची स्थिती असते की अखंड नामसंकीर्तन करायचं नाही तर करायचं काय दुसरं. याचा अर्थ ते काहीच करत नाही तसं नाही. देहाच्या अंगाने कर्म होत असली तरी अखंड नामसंकीर्तन चालू असतं, अखंड अनुसंधान त्यांचं असतं. म्हणून सततं असं म्हटलं आहे. सततं कीर्तयन्तो माम, माझं नामसंकीर्तन करत असतात. यतन्तश्च दृढव्रताः, दृढव्रती असतात. जे एखादं व्रत घेतलं असेल ते व्रत दृढपणानं चालवणं फार मोठी गोष्ट आहे. आपण एखादी गोष्ट ठरवतो, जेमतेम 2-3 दिवस चालल्यासारखी वाटते की पुन्हा ढासळते. ती दृढपणाने चालू शकत नाही. आणि मग काहीतरी आपण सबबी सांगत राहतो की ते असं झालं म्हणून जमलं नाही, तसं झालं म्हणून जमलं नाही. म्हणून हे दृढ व्रत होण्यासाठी काय करायला पाहिजे? यतन्तश्च, यतंत हा याचा अर्थ योगाची साधना झालेली पाहिजे. इंद्रियांचं दमन झालंय, मनाचं शमन झालंय. कारण काय एखादी गोष्ट होत नाही असं जर म्हटलं तर परिस्थितीपेक्षा आपलं मन चंचल असतं. मनाने जर पक्का निश्चय केला एखादी गोष्ट करायचीच आहे म्हणून बुद्धी निश्चय करते, पण मन तो ढासळून टाकतं. तर मन योगी पुरुषाचं निश्चित असतं, हे करायचं म्हणजे करायचं. आणि असं त्यांनी जर ठरवलं तर भगवंत त्याच्या पाठीशी असतो. हे म्हणजे अनुभवावरूनही मी सांगते की अनेक प्रतिकूल परिस्थिती आल्या तरी एखादी गोष्ट करायची असं ठरवलं की काही आड येत नाही. परमेश्वर त्या रूपाने आपल्या परीक्षा बघत असतो. संसार म्हटल्यावर सुद्धा अनेक अडचणी येत असतात. तशा साधकाच्या जीवनात सुद्धा अनेक येतात. पण घरात कुणाचं लग्न असो, बारसं असो, अगर 12वं असो, आपली साधना ठरलेली चुकता कामा नये. श्रवणाला मी स्वामीजींच्याकडे जात असे, माझ्या त्या ग्रंथातून आलेलं आहे, आपण बघितलं असलं, वाचलं असलं, तर कुठल्याही गोष्टीमुळे जायला झालं नाही असं घडलं नाही कधी. बरं असो नसो, तेवढी वेळ झाली ती सायकलवर टांग मारली की प्रवचनाच्या ठिकाणी हजर. पाय मोडला, जेमतेम 8-15 दिवस झाले, नंतर कोणीतरी मिळालं, घेऊन जाणारं आणणारं, व्यवस्था झाली, लगेच हजर. घरात मुलीचं लग्न तरी देखील प्रवचनाला हजर. सकाळचं ध्यान व्हायचं, आधी उठून 4च्या पुढे गडबड सुरू होणार तर 3लाच जाग येते, ध्यान होतं, मग लग्नाची गडबड सुरू. म्हणजे तुम्ही जर दृढव्रती असलात तर तुमचं व्रत पुढं न्यायला भगवंत तुम्हाला मदत करू. नाही तर आपण निमित्त आज काय पाहुणे आले, नाही जमले, आज काय जरा डोकं थोडंसं दुखत होतं, ते दुखत जरी असलं तरी त्यावेळेला सुटतं की उठून चालायला लागतं. मनुष्य कुठं कमी पडतो तर आपण कमी पडतो सगळ्या ठिकाणी. आणि जर आपण त्याप्रमाणे दृढव्रती झालो तर कुठेही आपल्या साधनेत आड येत नाही, आपल्या कर्मातही आड येत नाही. म्हणून इथं यतन्तश्च म्हणजे योगाची साधना करणारा, आणि ती केली म्हणजे मन आणि बुद्धीचा निश्चय पक्का होतो. आणि मग खऱ्या अर्थाने दृढ व्रत ज्याला म्हटलेलं आहे
ते आपल्याकडनं पार पडतं. आणि परमार्थात तर केलेला निश्चय पार पाडणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जिद्द पाहिजे, निश्चय पाहिजे, करीनच मी असं ठरवलं पाहिजे. असं जर ठरवलं तर सद्गुरू परमेश्वर सर्व बाजूने आपल्याला सहाय्य करतात. आजारी पडलं तरी आपली साधना चालू राहते, चुकत नाही. बसून नाही ध्यान जमलं, पडून सुरू. ना मुखाने नाही घेता आलं, आज सुरू. म्हणजे कुठल्याही कारणास्तव ते व्रत आपलं ढासळत नाही. आपण निश्चय केला पाहिजे. दृढ व्रता हा म्हटलं. नमस्संतश्च माम भक्त्या. आणि काय करतात हे? नमस्यंती, नमन भक्ती त्यांची असते. माम आणि नमन कसं असतं? भक्त्या, अत्यंत भक्तिपूर्ण भावभावाने अंतःकरणपूर्वक भक्ती असते. नमन, नमन हीच भक्ती. सर्व ठिकाणी तोच भरून आहे असा भाव ठेवून नमूची आवड आहे असं पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं. जी तो कुणी येईल त्याच्या पुढे नमनच असतं त्याचं. काही ठिकाणी ते कृती न करतील, काही ठिकाणी मनोमन करतील. स्वामी स्वरूपानंदांचं सांगितलं ना, कोणीही त्यांच्याकडे यायचं म्हटलं की ते व्यक्ती दारातून शिरण्यापूर्वी यांचे हात जोडलेले असायचे प्रथम. म्हणजे ती व्यक्ती यांच्या दर्शनाला यायची पण ह्यांचे हात जोडलेले असायचे. आपण मोठी व्यक्ती आली तरी देखील आपले हात जोडले जात नाही, अशी परिस्थिती का होती? आणि मग नमनच नाही तर शरणागती संभवतच नाही. नमनाच्या पुढची स्थिती आहे शरणागती. आता पुढे ओळ्या येतील तेव्हा बघूया आपण, पण तुम्हाला परिचय म्हणून सांगते. ह्याच्यामध्ये काय, ही नमन ही भक्ती आहे. नवविधा भक्तीचे जे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये वंदन भक्ती जी म्हटलेली आहे त्याच्यामध्ये भगवंतांना वंदन, साधू संतांना वंदन, चांगल्या मंडळींना वंदन, वडील मंडळींना वंदन, असं करता 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 हळूहळू सर्व ठिकाणी तोच आहे असा भाव दृढ होत जातो. मग सहजच प्रत्येक ठिकाणी मनोमन का विना आपले हात जोडले जातात. आणि जसं म्हटलं एका ठिकाणी, जसं जसं ज्ञान व्हायला लागतं तसं तसं नमन आणखीन होतं. वृक्षाचं जसं सांगितलंय, फलभार आला जे वृक्ष ताट राहत नाही, त्या फळाच्या भाराने वाकतो वृक्ष, फांद्या वाकतात. तसं जसे जसे गुण येतील तशी तशी ती व्यक्ती आणखीन आणखी आणखीन आणखीन नम्र सहजच होते. आणि छाती पुढं काढून असला की समजावा ज्ञान वगैरे तर काहीच नाही. म्हणून गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अज्ञानी पुरुषाची लक्षणं जी सांगितली 13व्या अध्यायात स्वामीजी नेहमी म्हणायचे ती वाचा, म्हणजे लक्षात येईल आपण कुठं आहोत ते. तर म्हणून ही नमन भक्ती सांगितलेली आहे. आणि नित्ययुक्ता, अखंड माझ्याशी युक्त म्हणजे माझ्याशी एकरूप झालेले असतात, वेगळेपणाने कधीही नसतात. माझ्याशी एकरूप होऊन तद्रूप होऊन मग उपासिती, ही सगळी त्यांची जी उपासना चालते ती सगळ्या अंगाने, म्हणजे नामसंकीर्तनाचंही आहे, योगाची साधनाही आहे, त्यामुळे आलेलं दृढ व्रत आहे आणि नमन भक्ती आहे आणि अखंड ते नित्ययुक्त झालेले आहेत. असं सगळं वर्णन आहे. त्याच्यावरच्या आता ओळ्या बघू. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर विस्तृत विवरण केलेलं आहे, ते आपण बघूया. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. कीर्तनाचे म्हणजे नाम संकीर्तनाने सगळे जे प्रायश्चित्ताचे व्यवसाय थांबवले. याचा अर्थ प्रायश्चित्त कशासाठी आपण घेतो? काहीतरी चुका झाल्या, पाप झालं म्हणजे प्रायश्चित्त घ्यायचे. पण नाम संकीर्तनाने त्याच्या देह मन बुद्धीची इतकी शुद्धता असते की प्रायश्चित्त घ्यायचं कामच तिथं राहत नाही. त्यामुळे प्रायश्चित्ता सगळा व्यवसाय बंद पडलेला आहे. जे नामची नाही पापाचे ऐसे केले, ज्या ठिकाणी पाप राहतच नाही अशी स्थिती त्या महात्म्यांची असते. पाप कुठं राहतं? देह बुद्धीच्या पोटी पाप येतं, स्वार्थाच्या पोटी पाप येतं. आपण बघितलं अज्ञान म्हणजे काय? देह बुद्धी अज्ञान. मी देह आहे असं म्हणणं अज्ञान, मी आत्मा आहे असं म्हणणं ज्ञान. किती सोपं आहे खरं. म्हणजे
मग अज्ञानाकडून ज्ञानाकडे जायचं ही साधन आहे. आत्म्याच्या ठिकाणी गेला, अज्ञान संपलं, देहबुद्धी संपली, पाप संपलं. सोपं आहे पण करायला अवघड आहे. कारण तिकडला अहम निघतच नाही त्या देहाकडनं. इतका काही जन्म तिथं बसलेला आहे की त्याच्यातून अहम काढायचा आणि आत्म्याला चिकटवायचा, म्हणजे त्याच्यात लीन करून टाकायचा. मी कोणी नाही, मला काही नको, एकच भगवंत सगळ्या ठिकाणी भरून आहे असा बोध ठेवणं. आणि मी देखील त्या भगवंतामध्येच डूब देऊन बसलेलो आहे. आता वेगळं कुणी नाहीच आहे. मग मला काय हवंय, माझं काय आहे इथे. म्हणून संत एखादंच बारीक बारीक वाक्य सांगून राहता, आपण सारखं त्याच्यावरती जर चिंतन करत राहिलो तर ती देखील एक साधन आहे की काय म्हणायचंय त्यांना, मग आपण काय करायला पाहिजे. त्यामुळे खूप शब्द जंजाळ उभं करणं आणि त्याच्यामध्ये आपल्याला गोंधळून टाकणं हा परमार्थ नव्हे, तर सोपं करत जाणं आहे. म्हणजे करायला सोपं वाटतं, करायला अवघड जातं. त्याचं कारण आपल्याला ते वळण नसतं. मी कोणी नाही, 3 शब्द कळ आपल्याला, पण आपला मी जातो का. क्षणाक्षणाला मी शिवाय बोलत नाही आपण पुढे. मग मी जायला किती थांब. मग इथं त्यांनी म्हटलंय, जे मामची नाही पापाचे ऐसे केले, यमतमा अवकळा नेली. यम मनाचं संयमन, दम इंद्रियांचं दमन. आपलं मन हे ताब्यात नाही, इंद्रिय ताब्यात नाही. सगळीच बरोबर झालेली आहेत. मनात काही विचार येतात, इंद्रिय कसंही वागतात. इथं ते म्हणतात यम दम या दोन्हीचं कारण पडत नाही, कारण मन सहजच संयमित आहे, इंद्रियांचं दमन सहजच झालेलं आहे. चुकीचं हातून काही घडतच नाहीये. त्यामुळे यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली. तीर्थक्षेत्राला जातो कशाला, पापाचं क्षालन व्हावं म्हणून. त्यांच्या ठिकाणी तीर्थाचं कामच नाही, यामुळे पापच होत नाहीये. त्यामुळे तीर्थक्षेत्री जायचंय कुठे. यमलोकींची खुंटली राहाटी आघोरी. यमलोकाला जातच नाहीत, जे जातात ते वैकुंठाला. हे तर जातातच, पण त्यांच्याकडे जी मंडळी येतात त्यांना देखील ते वैकुंठाची वाट दाखवतात. हा मार्ग आहे बघा जाण्याचा. जाण्याची क्षमता आहे का बघा, शक्य असेल तर बघा. यमू म्हणे काय यमावे. यम म्हणतो कशाचं नियमन करणार मी. दमू म्हणे कवणा ते दमावे. कुठल्या इंद्रियांचं दमन करणार. न पाहावे ते दिठीची गाळी, नायकावे ते कानची वाळी. आवाज ते टाळी जीवची गा. बोलू नये ते बोलत नाही, कान ऐकू नये ते ऐकत नाहीत, पाहू नये ते डोळे पाहत नाहीत, इंद्रिय जातच नाहीत त्या वाटेला. मग कशाचं यमन करायचं. तीर्थे म्हणती काय खावे. तीर्थाच्या ठिकाणी पापाचं क्षालन होतं. ते म्हणतात, तीर्थ स्वतः म्हणतात दोष ओखदाशी नाही, जरा देखील दोष याच्यात कुठं नाही, काय आम्ही क्षालन करणार कशाचं. तीर्थाचं देखील काम या महात्म्यांच्या ठिकाणी राहत नाही. ऐसे माझे नि नाम घोषे नाही चिकरती विश्वाची दुःखे. हे कसं होतं असं विचाराल तर, माझ्या नामामध्ये असे काही रंगून गेलेले आहेत, नामघोष करतायत की त्यांची तर दुःख राहतच नाहीत, पण विश्वाची दुःख ते नाहीशी करतात. नाही चिकरती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमित भरले. तिथं महासुख म्हणजे ऐहिक सुख नव्हे, आत्मसुख. स्वरूप बोधामुळे येणारं सुख. तर सगळं जगच मुळे आत्मसुखाने दुमदुमून भरलेलं आहे. सगळ्या विश्वाची दुःख हरण केलेली आहे. हे कशाने झालं, नाम संकीर्तनाने झालेलं आहे. ते पहाटे वीण पहावीत. पहाट झाली, सूर्य उगवला की प्रकाश पडतो. यांना पहाट व्हायची गरज नाहीये. प्रत्येकाच्या अंतःकरणात
जो प्रकाश पाडायचं काम आहे ज्ञानाचा, ते पहाटे शिवायच प्रकाश पाडतात. त्यांच्या सान्निध्यात गेलं. आता त्या तयारीने आपण गेलं पाहिजे, नाही तर नुसतं संतांच्याकडे जाऊन नमस्कार करून आलं तर काही उपयोग नाही. आपली जर तयारी असेल तर. पण पहाटे वीण पहावित, अमृते वीण जीववित. ते अमृत देत नाहीत, पण अमरत्व प्राप्त करून देतात जीवाला. नाही तर देवांना देखील अमृत प्यायले तरी देव जातात पुन्हा. देव अमर आहेत असं म्हणतो, पण ते आकाराला आले ना, निराकारात जाणार केव्हा ना केव्हा तरी. पण हे जीवालाच अमरत्व देऊन टाकतात, मूळ ठिकाणीच पोचवतात. त्यामुळे अमृते वीण जीववित, योगे वीण दावित कैवल्य डोळा. इथं योगे वीणाचा अर्थ हठयोगाची साधना करायचं कारण नाही. सहज तुम्हाला सोपा मार्ग दाखवतात की ज्या योगे कैवल्य आपल्याला डोळ्यांनी पाहता येतो. याचा अर्थ असा की मी तोच आहे असा बोध होतो. मोक्ष मोक्ष ज्याला म्हणतात, कैवल्य ज्याला म्हणतात, ते ह्यांच्या सान्निध्यात गेलं तर त्यांच्या कृपेनं जीवाला मोक्षापर्यंत जाता येतं. परिराया रंका पाड धरू, नेणती सानेया थोडा कडसणी करू, एक सरे आनंदाचे आवारू होत जगा. त्यांच्याकडे येणारा श्रीमंत आहे का गरीब आहे, लहान आहे का मोठा आहे, असं भेद त्यांच्याकडे नसतो. एकच रे, सर्वांना सर्वांना आनंदाचं आवार त्यांनी निर्माण केलेलं असतं. कारण आनंद प्रत्येका जवळच आहे, तो काय पैसे टाकून मिळवायचा नाहीये. मग आपल्या जवळ जो आनंदाचा धरा आहे तो दाखवण्याचं काम हे महात्मे करत असत. अरे बाबा तुझ्या जवळच अंतरी सन्निध आहे श्री गोविंद, परी मती मंद पाहायची ना. तुझ्या आत आनंद आहे, तू आनंद रूप आहेस, लक्षात घे. हे दाखवण्याचं काम हे महात्मे करत असतात. काही एका धेनी वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठची केले आगळे. आपण म्हणतो एखादे कुणीतरी साधना करून वैकुंठवासी झाले, छापून येतं, झालेच असतात असं नाही, पण म्हणतो आपण. सामान्य मनुष्य असला की गेले, त्याच्यापेक्षा खालचे शब्द बरेच आहेत, ते आपण नको उच्चारायला, पण निदान गेले एवढं म्हणतात. जरा बरा असला म्हणजे वैकुंठवासी झाले म्हणतो. मग इथं ते म्हणतात काही एकादेनी वैकुंठा जावे, ते तीही म्हणजे या महात्म्याने वैकुंठाची केले आगावे. ते वैकुंठच त्यांनी आपल्याजवळ आणलं. म्हणून त्यांच्या सान्निध्यात जाणं म्हणजे वैकुंठातच जाणं, म्हणजे इतकडलं वैकुंठ नव्हे. तर त्यांच्या सान्निध्यात राहणं म्हणजे तिथं वैकुंठच वास असतो, वैकुंठी निवास असल्यासारखा आहे. कारण तिथं दुसरा विचारच नसतो काही स्वार्थाचा, एकच विचार असतो भगवंताचा, त्याच चिंतन असतं. ती वैकुंठाची केले आगवे, ऐसे नाम घोष गौरवे, धवळले विश्व. सर्व विश्व प्रकाशित करून टाकतात, धवळले कशाने? नाम घोष, नामाचा घोष करीत, नामाचं महात्म्य सांगत. सहज नाम चालू असतं. आजूबाजूंच्या आपणही सांगावं, त्यांनी ऐकावं. सांगितलंय आता माळा ओढायला पाहिजेत, 2 माळा एकदा ओढायच्या ठरलेल्या आहेत, तेवढ्या एकदा ओढून टाकल्या की आलेच जेवायला, वाढतो परत. असं नाही आहे ते. नामघोष, त्याचं महात्म्य लक्षात आल्यामुळे नाम चालूच आहे. गोडी लागली त्या नामाची. नाम घ्यायचं म्हणून घेतलं जात नाहीये, नाम घेतोय सहज. पहिल्यांदा आपण नामाला धरावं लागतं, मग नाम आपल्याला आपोआप धरतं. जसं पहिल्यांदा मुलाने आईचा हात धरायचा, तर काळजी असते केव्हा सोडेल कुणास ठाऊक. तसं संतांकडे गेले, अनुग्रह घेतला, सगळं केलं, तरी आपण असं जाऊन नाव जमतंय, होतंय नाही, होतंय नाही असं करत असतो. पण एका विशिष्ट पातळीपर्यंत गेला किंवा त्याची जर का वेग असला तर मग स्वामी म्हणायचे तसं सद्गुरू त्याच्या भोवखंडीत बसतात, सोडत नाहीत त्या. त्यांना जर वाटलं की ही व्यक्ती तयार होण्यासारखी आहे, जातीये, मग ते कुठेही सोडत नाहीत तुम्हाला. जिथं कुठं असाल तिथं ते असणारच आपल्याजवळ. प्रत्येक गोष्ट सांगताना वाटत असते, हा हे असं सांगितलं होतं तिने, आपलं चुकलं, हे असं सांगितलं होतं, चुकलं. ते म्हणायचे
त्याला केव्हा तरी असंच झालं तेव्हा मी त्यांना काय म्हटलं की जाऊ दे आता मी येणारच नाही, उगीच सगळ्यांचा विरोध वगैरे. ते म्हणले आता तुम्ही आम्हाला सोडू शकत नाही का? ते म्हणले आम्ही तुमच्या आता आत जाऊन बसलो. म्हणले एकदा आत बसले म्हणजे त्यांना बाहेर काढता येत नाही. ते सारखे तुम्हाला ध्यानात दिसतील, स्वप्नात दिसतील, काही काम करताना दिसतील. प्रत्येक वेळेला आठवेल याने आपल्याला असं सांगितलं होतं, याने आपल्याला असं सांगितलं, आपलं होत नाही. म्हणले सद्गुरू एकदा आत शिरून बसले तिथे बाहेर काढता येत नाहीत आपल्याला. पण ती स्थिती यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपण त्यांना धरलं पाहिजे. बरं बघा आता ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व तेजे सूर्य तैसे सोज्वळ परी तोही अस्तवे हे किडाळ. सूर्यप्रकाश आपल्याला मिळत असतो सगळीकडे, परंतु तो सूर्य देखील मावळतो, अस्ताला जातो केव्हा तरी. म्हणजे सूर्याची उपमा जर या महात्माने द्यायची झाली तर ते म्हणतात तोही अस्तवे, त्याला देखील अस्त आहे. पण या महात्म्याना अस्त नाही, त्यांनी दिलेला प्रकाश अखंड असतो, कारण तो ज्ञानाचा प्रकाश असतो. चंद्र संपूर्ण एखादे वेळ चंद्र संपूर्ण आहे, शीतलता देतो खरी, पण एकदाच पौर्णिमेच्या वेळेला तो पूर्ण असतो. हे सदा पुरते महात्म्य असतात. ते अखंड पौर्णिमेचा चंद्र मावळला वगैरे काही नाही, केवळ बघा शीतलता म्हणजे प्रकाशही आहे आणि शीतलताही आहे. तर सूर्याचा प्रकाश असतो पण उष्णतेचा व्याप होतो. इथं तसं नाही, प्रकाशही आहे आणि शांती आहे. मेघ उदार, मेघाची उपमा दिली. मेघ कसा उदार आहे, वर्षाव करतो सगळीकडे, परी ओसर आहे. केव्हा तरी मेघातलं पाणी संपतं. म्हणून मेघ देखील म्हणून उपमेशी न पुरे, मेघाला देखील त्यांची उपमा देता येत नाही. मेघाची उपमा त्यांना देता येत नाही, कारण मेघ म्हटलं अरे ओसरले, होता बा पाऊस, संपला आता. हे निशंकपणे सपाखरे पंचानन, निश्चितपणे यांच्याबद्दल काय म्हणता येईल तर पंचानन म्हणजे सिंह, सपाखरे. सिंह म्हटल्यावर ते आपल्याला वाटते की सिंह कसं काय असतात, पण सपाखरे, सपाखरे ह्याचा अर्थ पाखर नव्हे, त्यांची कृपेची पाखर आपल्यावर असते. म्हणजे सिंहासारखं सामर्थ्य आहे पण शिवाय कृपा आहे. हे तो उदार आहे पण सामर्थ्यच नाही तर काय उपयोग आहे उदार असून. तसं समर्थ आहेत आणि शिवाय कृपा आहे, अशा दोन्ही गोष्टी. जयांचे वाचे पुढा भोजे, नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगीजे एक वेळ यावया. नाम एकदा तरी मुखातून यावं यासाठी सहस्र जन्म चालू द्यायला लागतं. अनेक जन्मातून योनीतून तो जीव प्रवास करत करत एकदा नरजन्मात येतो. नरजन्मात निदान मुखाने नाम तरी घेता येतो, पण किती लोकांच्या मुखात नाम येतं असं जर विचारा, फारच थोडं. काही व्हायलाच लागलं म्हणजे अरे राम अरे. पण खऱ्या अर्थाने नामाबद्दल प्रेम आहे आणि नाम येतं असं होतं का? नाम घेतल्यावर डोळ्यात टचकन पाणी येतं का? अश्रू भरून येतात का नाम घेता घेता? विचार करावा. म्हणून ते म्हणतात की जे नाम घेण्यासाठी सहस्र जन्म आपल्याला चालत यावं लागतं, ते नाम यांच्या वाणीमध्ये अंतःकरणामध्ये नाचत असतं. ते मुखाने नाम घेतलेले दिसतात नाही तुम्हाला, पण तो नाम अंतःकरणात नाचत असतो. देहाने शांत बसलेले दिसतील पण मन नाचत असतो. त्या नाम झरा असतो तसा आतमध्ये म्हटलं तसा. तो मी ज्या माझं नाम हे घेतात हे महात्मे, तो मी वैकुंठी नसे. अशा मला जर शोधायचं असेल तर तुम्ही वैकुंठात जाणार का मला शोधायला? तिथं नाही मी. वेळू एक भानुबिंबी ही न दिसाय. माझा शोध घ्यायला तुम्ही सूर्यबिंबामध्ये सापडेल का? बघूया, रोज उजाडताय, बघूया तरी तिथं, तिथेही नाही.
वही योग्यांची मानसे कुमरडोनी जाळ. आता योगी साधना करतायत भगवत प्राप्तीसाठी, तिथं सापडतील भगवंत म्हणून शोधायला गेलात तुम्ही तर नाही, तिथेही मी सापडत नाही. त्यांची खटपट चालू आहे, अजून प्रयत्न चाललेला आहे त्यांचा. परी तिथं कुठेही मी सापडत नाही. परी तयापाशी पांडवा मी हारपला घेऊसावा. पण शोधायचं ना मला, कुठं शोधाल? या महात्म्यांच्या पाशी मी आहे. महात्मे आणि मी दोन नाहीच मुळे. ते म्हणजेच मी म्हणजेच ते. म्हणून मी हारपला घेऊसावा म्हणजे सापडावा कुठे? जेथ नाम घोषू बरवा करीती माझा. बरवा हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांचा अतिशय आवडता आहे. बरवा म्हणजे चांगला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तसा हा नामघोष बरवा. असा बरवा नामघोष ज्या ठिकाणी चाललेला आहे तेथे मी सापडतो. तिथं मला शोधा तुम्ही. म्हणून भगवंत नाही ना सापडत, मासे जे महात्मे संत आहेत त्यांच्या ठिकाणी जा. म्हणून एकदा एकाने म्हटलं होतं की तुला परमेश्वर पाहायचा का? म्हणलं हो पाहायचा. मला 30 रुपयात परमेश्वर दाखवतो. 30 रुपयात परमेश्वर दाखवतो, चल माझ्याबरोबर म्हटले. तेव्हा तिकीट कमी होतं. पावसला घेऊन गेला. तुला परमेश्वर पाहायचा ना, पाहा म्हणले. त्यानं तो म्हटला खरं रे खरं, परमेश्वर आपल्याला दिसत नाही, पण परमेश्वराचे सगळेच्या सगळे गुण ज्यांच्याकडे पाहायला मिळते असे ते पाहिल्यावर लक्षात हेच ते. कैसे माझ्या गुणी धाले. माझं गुण संकीर्तन करता करता, माझ्या गुणांचं वर्णन करता करता ढाले, तृप्त झाले. आपण काहीतरी खाऊन तृप्त होतो, तात्पुरते. खाली सरकले की पुन्हा अतृप्ती आहेच. आणि ह्यांना कशाने तृप्त झाले? माझं नाम संकीर्तन गुणसंकीर्तन करता 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 तृप्त होऊन गेलेले. कैसे माझ्या गुणी ढाले, देश काला ते विसरले. माझ्या गुणांचं वर्णन करता करता कुठं मी आहे, काळ किती गेला, काय गेला, काही कळत नाही. असं सद्गुरूंचं वर्णन करता करता शिष्याचं होतं. किती गुण सांगावे त्यांचे, काय सांगावे. एकदा स्वामीजींची गोष्ट आहे. आपले केवी बेलसरे, बाबा बेलसरे आले होते आणि आपले स्वामी माधवनाथ होते. दोघं एका ठिकाणी जेवायला होते. आणि ते सगळं जेवण झाल्यानंतर बाबा म्हणाले की स्वरूपानंदाने मी प्रत्यक्ष काही पाहिलं नाही योगाला. मी त्यांची पुस्तकं वाचली, पण त्या चरित्रावरून ते काही कळत नाही तेवढेच. कारण चरित्र लिहिणाराची जी काही पातळी असेल त्याप्रमाणे ते लिहिणार. आणि मग तेव्हा स्वामी महाराजांनी ते सांगायला सुरुवात केली. तास 1.5 तास ते सांगत होते. काही सगळे अगदी असे तटस्थ होऊन बघत होते. तसं म्हणले मी किती सांगणार, सगळी रात्री गेली तरी म्हणले ते सांगणं पुरायचं नाही. याचा अर्थ असा की त्यांचं मोठेपण सांगता सांगता असे काही प्रसंग आठवतात आणि त्याच्यातून मोठेपण हळूहळू लक्षात येतं. किती गुणांचं वर्णन करू तुम्हाला. जे जे काही गुण म्हणून तुम्ही सांगता, भक्ताचे गुण, योग्याचे गुण, ज्ञानी पुरुषाचे गुण, ते सगळे त्यांच्या ठिकाणी आहेत. आणि ते कसे लक्षात येतात? वेगळ्या वेगळ्या प्रसंगाच्या निमित्तातून लक्षात येतात की यावेळेस त्यांची शांती, समाधान, तृप्ती, वैराग्य कसं आहे. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. कुणी स्तुती केली म्हणून हुरळून गेले असं नाही, कुणी निंदा केली म्हणून खचले असं नाही. मानापमान यो तुल्यम. कुणी मान दिला म्हणून लगेच छाती पुढं काढून बसले असं नाही, कुणी अपमान केला खचून गेले असंही नाही. अशा एका ठिकाणी ते पोचलेले असतात की सगळ्या गोष्टी अशा दूर नुसत्या पाहायच्या. ठीक आहे. म्हणून अशा महात्म्यांचं वर्णन करताना देश काय, काल काय, काही नाही, विसरले. कीर्तने सुखी झाले आपण पाची. अशा नामाचं संकीर्तन करता करता, गुणांचं संकीर्तन करता करता ते महात्मे जे असतात
आपणच आपल्या ठिकाणी सुखी तृप्त होतात. ताण भूक राहत नाही, काय राहत नाही. अहो काय सांगताय, माझ्या सद्गुरूंचं वर्णन करतोय. जसं विवेकानंदांचं वर्णन केलं तिथं अमेरिकेत पुष्कळ, तेव्हा ते म्हणाले तुम्ही माझ्या सद्गुरूंना पाहिलं नाहीत म्हणून. तुम्ही जर त्यांना पाहिलं असतं हे माझं वर्णन तुम्ही काही केलं नसतं. त्यांचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांच्या चरणाच्या धुलीकणातून असे अनेक विवेकानंद निर्माण करतील, असं त्यांचं सामर्थ्य होतं. आणि म्हणून शिष्य जसा जसा मोठा होतो साधनेमध्ये, जसं मोठा होतो याचा अर्थ साधनेत मोठा होतो तितका तो नम्र होतो, सद्गुरूंशी मिळून जातो आणि सद्गुरूंचा एक एक गुण आणखीन 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 त्याला कळायला लागतो. पहिल्यांदा कळत नसतो. म्हणून त्याच्यात एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे असं की एखाद्याबद्दल सुरुवातीला आदर वाटतो आणि त्याच्या जवळ जवळ जायला लागलो की आदर खाली जायला लागतो. मग समजावं हे काय खरं नव्हे. पहिल्यांदा आम्हाला वाटलं होतं हे खूप मोठे असते, पण नंतर बघावं तर काय नाही, विणकच लक्षात आलं आमच्या, पॉलिश गेलं वरचं. आणि संतांचं वैशिष्ट्य असं आहे की जसे जसे तुम्ही त्यांच्या जवळ जाल तसं तसं त्यांचं मोठेपण आणखीन आणखीन आपल्या लक्षात यायला लागतं. अगदी बारकाईनं पाहिलं तर लक्षात येतं. अगदी चिकित्सक, माझ्यासारखी चिकित्सक व्यक्ती, स्वामीजी म्हणायचे नाही ते फार चिकित्सकात म्हणायचे. म्हटलं चिकित्सक एवढंच मी बघते सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुमच्या परीक्षेला उतरलो म्हणजे खरंच काहीतरी असलं पाहिजे. एकदा सरलाताईंच्या वाढदिवसाला मी बोलत होते काहीतरी, स्वामी मला बोलायचं नाही, आणि ते माझं बोलून झाल्यावर ते म्हणले ज्या अर्थी सुषमाताईंच्या चिकित्सक दृष्टीला सरलाताई मोठ्या दिसत आहेत त्या अर्थी खऱ्याच ते मोठ्या असल्या पाहिजेत. त्या कधी स्वतःबद्दल काही बोलत नसत, पण त्यांच्या बारीक सारीक वागण्यातून लक्षात येते वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. हे काही मंडळी परमार्थ बोलतात आणि काही मंडळी परमार्थ जगतात. परमार्थ समजून घेणं, परमार्थ कळणं आणि परमार्थी होणं, परमार्थ जगणं. आणि ज्याला परमार्थ कळतो त्यालाच परमार्थी मनुष्य कसा जगतो हे लक्षात येतं. जशी जशी आपली साधनेची उंची वाढते तसं तसं सद्गुरू जर ते असतील तर त्यांचं मोठेपण खरं नेमकं कशात आहे ते हळूहळू लक्षात यायला की खरंच ते असेल, खरंच ते असेल. मी स्वामींना म्हणायचे रामायण मी सांगत असेल त्या त्यांना मी म्हणायचे स्वामी रामायणाचं मध्ये रामाचं जे काही त्याचं गुणवर्णन दिलं आहे, इतरांची त्याचं वागणं जे रामचंद्रांचं दाखवलं आहे ते वाचायला लागलं की सारखी तुमचीच आठवण येते. म्हटलं ते स्वामी असेच बोलतात, असेच सर्वांच्याशी वागतात, असेच त्या त्या प्रसंगाला ते हाताळतात. पुढे तो गोपाळकृष्णांचे जीवन जेव्हा बघते ते मोठ्या चातुर्याने गोपाळकृष्णांनी जसं सर्वांना हाताळलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही, प्रत्येकाचं कल्याण व्हावं ही दृष्टी जशी आहे तसं स्वामी माधवनाथांचंही वर्तन. स्वरूपानंदांचं आम्हाला बघायला मिळालं नाही कारण ते आम्ही उशिराही गेलो त्यांच्याकडे आणि त्यांची जवळीक मिळाली नाही, परंतु माधवनाथ स्वतःची साधना आणि ज्या तऱ्हेनं ते वागत होते, इतरांना वागवीत होते हे बघितल्यानंतर लक्षात यायचं की रामचंद्रांचे गुण, गोपाळकृष्णांचं चातुर्य हे सगळंच्या सगळं त्यांच्याकडे होतं. त्या तऱ्हेने एकेका व्यक्तीला आपलंसं करून त्याला साधनेला कसं लावायचं, कार्याला कसं लावायचं या सगळ्या गोष्टी ते करत होते. मग हे वैशिष्ट्य महात्म्यांचं असतं, त्यांच्या जवळ गेलं की लक्षात येतं. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध अखंड काय करत असतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद, दुसरं उच्चारच येत नाही नामात, सारखं ते नाम घोषत असत. माझ्या नामाचे निखल प्रबंध, माझी नामस्मरण चाललंय पण मध्ये आत्मचर्चा विशद उदंड गाते. नामघोषही चाललाय पण त्याचबरोबर आत्मचर्चाही चालू आहे. आत्म्याचं स्वरूप काय, ज्ञानाचं स्वरूप काय, काय आपण करायला पाहिजे, ज्ञानी कसं व्हायला पाहिजे. म्हणजे नामस्मरणही आहे आणि ज्ञानही आहे, भक्ती आहे, ज्ञानही आहे, योगही आहे.
कर्मही आहे. सगळेच्या सगळे मार्ग ज्यांच्या ठिकाणी एकवटलेले असतात हे त्यांचं मोठेपण आहे. एखादा मार्ग जो असेल तो ते प्रामुख्याने पुढे देतील, पण बाकीचे मार्गासकट ते जातात, नुसता एकांतिक नसतो. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, हे बहु असो यापरी. हे किती सांगणार बरं तुम्हाला. कीर्तित माते अवधारी, माझे गुणानुवाद गात गात चालत असतात. एक विचरती चराचरी पंडुकुमरा, अशी जी नामसंकीर्तनाची साधना करत करत विचरती चराचरी, सगळ्या चराचरामध्ये ते संचार करत असतात. आता चराचरामध्ये संचार करतात म्हणजे काही मंडळी देहाच्या अंगाने संचार करतात आणि काही मंडळी देहाने जाऊ शकली नाहीत तरी अनेकांना अनेक प्रकाराने जागृत करतात. तो अनुभव अनेकांना येत असतो. जसं मलाही अनुभव आला होता की स्वरूपानंदाने मी पाहिलंही नव्हतं, पण 68 सालापासून माझ्या स्वप्नात ते किती वेळा तरी आले. मला कळत नसे कोण आहेत म्हणून. कोणीतरी एक वृद्ध व्यक्ती, कृषी व्यक्ती स्वप्नात पुन्हा पुन्हा यायची. मी त्यांच्या मागं चालायची का ते माझ्या मागं यायचे. एकटेच असायचे, मी एकटीच असायचे. मग कोण ही व्यक्ती, माझ्या मागं काय आहे हे मला कळत नव्हतं. कधी भीती वाटली नाही, पण कळलं नाही. त्यांना जेव्हा पाहिलं तेव्हा मी म्हटलं हेच तर होतं, येत होते माझ्या स्वप्नात. असं अनेक वेळा घडतं. आपली माणसं जी असतात ती त्यांना माहिती असतात. त्यांना कुठून ना कुठून तरी काही एखादा ग्रंथ वाचण्याचं निमित्त होतं, काहीतरी एखादं वाक्य कुठेतरी डोळ्यासमोर येतं आणि ते शोधत त्या ठिकाणी येतात. आणि मग लक्षात येते की हेच ते आपण ज्याला शोधत होतो. काहीतरी आपल्याला हवं होतं आणि ते आपल्याला मिळालं. म्हणून इथं सहज मी म्हणते आपले जे ग्रंथ आहेत ना, जाऊ देत सगळीकडे, सांगता येत नाही केव्हा कुणाला आतून असं वाटेल की ह्या मार्गाने आपल्याला जायला पाहिजे. कोण आपल्याला मार्गदर्शन करेल. मग ती व्यक्ती शोधत येते तिथे आणि मग एकाच भेटीमध्ये लक्षात येतं त्यांना की हा हे आपले गुरु आहेत, तिथं आपल्याला मार्गदर्शन मिळेल. त्यांचं विचारण जे असतं त्याच्या बाबतीत देखील मी स्वामीजींना विचारलं होतं माधवनाथांना की असं होतं का. तर म्हणजे होतं. कुठूनही परदेशातून येतात, हे येतात, कुठूनही व्यक्ती येतात, ते शोधत असतात कुणाला तरी आणि त्या ठिकाणी आल्यावर त्यांच्या लक्षात येतं बस मला हेच पाहिजे. मी जसं स्वामीजींच्याकडे गेले, जवळ राहत होते, एक मैलाच्या अंतरात 44 सालापासून, पण प्रत्यक्ष त्यांची भेट व्हायला 73 साल उजाडली आणि मग लक्षात आलं हेच ते मला जे हवंय ते. आणि मग जे मिळायचं ते मिळून गेलं. तो इतर जे काय देवाणघेवाण होती संसाराची ती आटोपली होती आणि म्हणून ते भेटल्यावर त्यांना धरलं. असं होऊ शकतं. म्हणून विचरत याचा अर्थ सुद्धा ते काही वेळा देहाने जातात. जसे ज्ञानेश्वरादी संत, नामदेवादी संत, नामदेव भारतात पर्यंत फिरले, पुढे पंजाब पर्यंत वगैरे, तिथून ते त्यांचे अभंग हिंदी मराठी करत त्यांनी अनेक मंडळी मार्गस्थ केली. कधी कुणाच्या स्वप्नात येणं, त्यांचे ग्रंथ वाचून पुणे येणं, अशा त्या ग्रंथाचा प्रभाव असतो. त्याप्रमाणे नामसंकीर्तन करत कशी साधना किंवा महात्मे मला भसतात हा विचार आपण बघितला. आता पुढचं जो आहे यतंतश्चर्चावर यांनी काय म्हटलं योगाच्या प्रक्रियेवर ते आपण पुढं पाहू. हरि ओम. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गुदकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि हरि माऊली राम राम.
कुंडलिक वरदय हरि श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.